हॅलो, मी अंजली ATM किचनमध्ये तुमचं स्वागत करते। गार्लिक ब्रेडची रेसिपी आज बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे डव मळायची गरज नाही किंवा ओव्हन इथे लागणार नाहीये। एकदम सोपी पद्धतीने आपण गार्लिक ब्रेड बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला पॅन मध्ये आधी थोडंसं तेल गरम करायचं, त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि लसूण छान गोल्डन ब्राउन झाला की त्याला थंड करून मिक्सरच्या पॉट मध्ये जे तेल आहे त्या सगळं आपल्याला लसूण टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे आहे, इथे मिक्स हर्ब्स टाकायचे आहे, चीज लागेल आपल्याला आणि बटर टाकायचं आहे इथे आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे इथे आणि हे आपल्याला सर्व मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे। आणि इथे आपलं गार्लिक बटर इथे तयार झालेलं आहे। तंदुरी मेयोनीज इथे आपण तयार करू, त्यासाठी घट्ट दही घ्यायचं, तंदुरी मसाला लागेल इथे आणि मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी काश्मीरी तिखट टाकायचं आहे फक्त कलरसाठी। इथे आपलं तंदुरी मेयोनीज इथे तयार झालेला आहे। गार्लिक ब्रेडसाठी मी इथे एक जुगाड तुम्हाला सांगणार आहे, तो एकदम सोप्या पद्धतीने। पाव घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि पावला आता आपल्याला इथे मी इथे आडवं कापून घेणार आहे। तुम्हाला मोठ्या साईज मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथे उभ्या साईज मध्ये कापला तरी चालतो। आणि गार्लिक ब्रेड साठी जो स्पेशल ब्रेड लागतो तो सर्वीकडे मिळत नाही, त्यासाठी आपण इथे हा जुगाड इथे वापरणार आहे आणि यानी पण त्याच टेस्टचा गार्लिक ब्रेड तयार होतो। त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवून ज्या साईडनी आपण ब्रेड कापून घेतला त्या साईडनी आपण त्याला थोडंसं क्रिस्पी बनवून घेऊया आणि त्यानंतर आता आपण गार्लिक ब्रेड बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण ज्या साईडनी ब्रेडला क्रिस्पी बनवून घेतलेला आहे त्या साईडनी आपल्याला जे आपण बटर बनवलेलं आहे आणि जे आपण बटर बनवलेलं आहे त्या बटरनीच या गार्लिक ब्रेडला एकदम छान टेस्ट येते। आणि जे बटर आपण तयार केलेलं आहे ते बटर तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये 1 महिना तुम्ही स्टोअर करू शकता। त्यानंतर आपल्याला इथे चीज स्लाइस टाकायचे आहे, तुम्ही इथे मोझरेला चीज वापरलं तरी चालतं। पिझ्झा मिक्स आणि चिली फ्लेक्स मी एकत्र मिक्स करून ते आपल्याला इथे स्प्रिंकल करायचे आहे आणि ते मिक्स केल्याने आपल्याला टाकायलाही सोपी जातं। त्यानंतर जे आपण मेयोनीज बनवलेलं आहे ते स्प्रेड करायचं आहे आणि मेयोनीज स्प्रेड झाल्यानंतर त्यावर आपल्याला स्वीटकॉर्न ठेवायचे आहे। स्वीटकॉर्न ठेवल्यानंतर त्यावर शिमला मिरची आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर परत थोडंसं आपल्याला सीझनिंग टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला इथे प्रोसेस चीज टाकायचं आहे आणि प्रोसेस चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। त्यानंतर आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे। पॅन ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण जे ब्रेड तयार केले आहेत ते ठेवायचे आणि एका छोट्या वाटीमध्ये इथे पाणी ठेवायचं आहे आपल्याला। पाणी आपण यासाठी ठेवलं की जे पाण्याने जी वाफ तयार होईल त्यामुळे जे आपलं चीज आहे ते व्यवस्थित मेल्ट होईल। मेल्ट होईपर्यंत आपल्याला गार्लिक ब्रेड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे आणि चीजही छान मेल्ट झालेला आहे। आणि ही ट्राय मस्ट रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा। तुमच्याकडे जर पाहुणे येत असतील किंवा घरच्या कोणत्या व्यक्तीसाठी बनवायची असेल तर तुम्ही 5 मिनिटात ही रेसिपी तयार करू शकता आणि चवीलाही पण खूप छान होते आणि फ्रेश आपण घरच्या घरी बनवू शकतो। आता आपण गार्लिक ब्रेड सर्व करूया।